हॅलो मित्रांनो, आताच एमपीएससीचा एक अपडेट द्यायचं आहे महत्वाचं। एमपीएससी कंबाईन ग्रुप सी जे आहे ह्या परीक्षेसाठी पूर्व आणि मेन्स मुख्य या दोन्ही परीक्षांच्या डेट्स आलेल्या आहेत। या सोबतच अजून काही गोष्टी ज्या आहेत ते एमपीएससी ने मोठ्या प्रमाणावर क्लिअर केलेल्या आहे आणि या सगळ्यांबद्दलची अपडेट तुम्हाला द्यायची होती। ही अपडेट नेमकी काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि यामधून समजून घ्या नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट जर सांगायची झाली तर या ठिकाणी शुद्धीपत्रक आलेलं आहे 16 जुलै 2026 ला। या माध्यमातून जाहिरात जी देण्यात आलेली होती 25 जून 2026 मध्ये जी जाहिरात होती ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेणार सीबीटी ह्या पद्धतीचं होतं, त्याबद्दलचं हे शुद्धीपत्रक आहे। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ही ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते। सांगण्यात आलं होतं की सीबीटीच्या माध्यमातून होईल, परंतु प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे। म्हणजे जुलै 2027 च्या नंतर किंवा त्याही पुढे तो जाऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही प्रचलित पद्धतीने ट्रेडिशनल वेने म्हणजे ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषणा केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 2026 ऐवजी हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला पहिले आपल्याला होतं परीक्षा 27 सप्टेंबर 2026 ला होणार, या ऐवजी नवीन तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026 या रोजी आपली पूर्व परीक्षा ही होणार आहे। आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ही दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल। म्हणजे आपल्याला ऑक्टोबर पर्यंतचा म्हणजे एक महिन्याचा थोडासा जास्त अवधी आपल्याला या ठिकाणी मिळतोय। आणि सोबतच या अनुषंगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे जे फॉर्म भरायचे ते फॉर्म भरण्यासाठी सुद्धा अंतिम मुदत जी 17-18 अशा तारखेच्या दरम्यान होती ही सुद्धा वाढवून 31 जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे। म्हणजेच संयुक्त कंबाईन ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्यासाठी फॉर्म तुम्ही अजून पण भरला नसेल तरी तुम्ही भरू शकता। 31 जुलै या तारखेपर्यंत फॉर्म आपल्याला भरण्यासाठी सवलत देण्यात आलेली आहे। आणि अंतिम डेट आहे ऑनलाईन फीस भरण्याची 3 ऑगस्ट पर्यंत। फॉर्म लवकरात लवकर भरून टाका, 31 जुलै पर्यंत फॉर्म आपण भरला पाहिजे। ठीक आहे, जिल्हा केंद्र निवड यासोबतच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ट्रेडिशनल पद्धतीने होणार आहे। राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे। 37 जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे केंद्र नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे। तुम्हाला प्रेफरन्स देता येईल ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्याच वेळेस तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो देण्यात येईल। यानंतर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्रांची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये माय अकाउंट मध्ये या ठिकाणी प्रस्तुत परीक्षेच्या जाहिराती समोर उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमचं जे काही प्रोफाइल असणार आहे त्या प्रोफाइल वरती जायचं। प्रोफाइल वरती गेल्यानंतर तुमच्या प्रोफाइलच्या समोर माय अकाउंट असं दिसेल, त्या माय अकाउंट वरती गेल्यानंतर तिथे व्ह्यू नावाचं बटन दिसेल। या बटन वरती गेल्यानंतर सेंटर सिलेक्शन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं सिलेक्शन केल्यानंतर अप्लाय सबमिट बटनवर क्लिक करावे। या पद्धतीने जिल्हा ह्यानुसार जिल्हा केंद्र निवडीची कार्यवाही दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 14 पासून म्हणजे 2 वाजेपासून तर दिनांक 31 जुलै 2026 रोजी 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 वाजेपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे। तुम्हाला तुमचं सेंटर जे आहे ते प्रॉपरली निवडावं लागेल। ते निवडलेलं असेल 19
19 तारीख म्हणजे उद्यापासून, उद्या दुपारी 2 वाजेपासून चालू होईल. तर उद्या तुम्हाला हे तुमचं सेंटर जे आहे, ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांना ह्या पद्धतीने करायचं आहे. नवीन जे फॉर्म भरणार त्याच्यामध्ये ऑलरेडी एक टॅब देण्यात आलेलं आहे, त्या टॅबवरनं डायरेक्टली तुम्ही सेंटरचा प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे. वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे करस्पॉन्डन्स ऍड्रेस जो असेल तो विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात येईल. जर एखाद्याकडनं राहिलंच, समजा एखादं सेंटर आपल्याला सिलेक्ट करायचं होतं आणि ते राहून गेलं, जर राहून गेलेला असेल तर अशा केसमध्ये तुमचा जो ऍड्रेस आहे तो काय कन्सिडर केला जाईल, जो तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे तो तुमचा विचारात घेतला जाईल आणि त्यानुसार पुढच्या जे काही परीक्षेचं निश्चित जे काही ठिकाण ठरवायचं आहे ते तुमच्या करस्पॉन्डन्स ऍड्रेसनुसार ठरलं जाईल. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावरती करण्यात येईल. जर समजा ठरलेली एक कॅपॅसिटी आहे, समजा छत्रपती संभाजीनगर, मग जास्त गर्दी झाली एकाच सेंटरला, मग काय करणार, तर त्याच्या जवळचं जे सेंटर असेल त्या सेंटरवरती त्याची म्हणजे दुसरं जवळचं सेंटर जे आहे ते त्याला देण्यात येईल. एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेले जिल्हा केंद्र, परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. नाही मला हे नव्हतं पाहिजे, मला हेच पाहिजे होतं असं काही तुम्हाला म्हणता येणार नाही. वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील सगळ्या ज्या काही अटी आहे या फिक्स आहेत, या पद्धतीने आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं अजून सांगण्यासारखं, हे जसं सांगितलंय तसं सोबत अजून एक महत्वाची गोष्ट, एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्याच्याबद्दल जर आपण बघितलं, डिटेल सिलेबस साठी सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट्स मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दिसल म्हणून सांगितलं होतं, स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. त्यामध्ये अजून पण ते टॅब जे आहे ते पूर्ण ओपन झालेलं नाही, एक्झॅक्टली काय सिलेबस असणार आहे. पण 100 मार्कांची परीक्षा, 100 क्वेश्चन्स म्हणजे आपला रेग्युलर पॅटर्न जसा असतो त्याच पद्धतीचा असणार आहे. तरी पण जसं वेबसाईटवरती येत आहे तसं त्याचं देखील एखादा नवीन व्हिडिओ जो आहे, बऱ्याच जणांचा कमेंटमध्ये होतं की तो व्हिडिओ बनवा सर की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे पूर्व परीक्षेचा, तर तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपल्या समोर नक्कीच येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मॅक्झिमम मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि जर फॉर्म अजून पण भरले नसतील तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि सोबतच आपलं मास्टर टीचर जे ॲप आहे त्या ॲपला सुद्धा डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला फ्री क्विजेस वगैरे त्या ठिकाणी बघायला भेटतील. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.